सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. हट्ट आहे बरं का, आमचे पण तसेच म्हणतात, करीन तर हेच करेन नाहीतर जीवाच घेईन. आपण म्हणायचं घे. कुठं लय महाराज पंचायत करून बसता. सध्याची स्थिती पहिले प्रेमात लय फरक आहे. मी तुम्हाला सांगू, आजकाल खरं प्रेम कोण करतं? आत्ताचं प्रेम बरं का, आत्ता खरं प्रेम. आई लेकरावर करते ते खरं प्रेम. मावळ्यांनी छत्रपतींवर केलं ते खरं प्रेम. आर्मीतली पोरं देशावर करतात ते खरं प्रेम. दादा, हे आजचं प्रेम बरं का. बाकी याच्या पलीकडे कोणी प्रेम करत नाही. मग देई माझं प्रेम सर्व काय. मग भगवंताकडून आपल्याला प्रेम हवं असेल तर आपण त्याला देणं फार गरजेचं आहे. थोडं प्रेमाचं भुकेल हाची दुष्काळ तयार. त्याच्याकडून हवं आहे ना, मग आपणही दिलं पाहिजे. मग त्याचा फार साधा सोपा प्रकार आहे दादा. त्याचं नाव घ्यायचं. त्याचं नाम सदा नाम घोष करू हरिकथा त्याने सुद्धा चित्त समाधान. त्याचं नाम घेतलं की त्याला बाकी काही नको. एका नामात फार श्रेष्ठत्व आहे दादा. नामा इतकं श्रेष्ठ काही, नामा इतकं काही श्रेष्ठ नाही. तुम्हाला सगळ्याला माहिती आहे राम नामाची दगड तरली. माहिती आहे ना सगळ्याला? सगळ्याला माहिती आहे. जागे आहेत का? आहात का गेले? झोपी झोपी वर नाही बरं का. आहात ना, मग बोलत जा. दगड तरली हे माहित आहे ना? माहित आहे. आता हे दगड तरल्याची बातमी रावणाकडे गेली. रावणाला त्याच्या सभेमधली माणसं म्हणायला लागली, रावणा तू सुद्धा सर्वात मोठा महान शिवभक्त आहे. जर रामांच्या नावाची हनुमंताने दगड तारली मग तुझी सुद्धा दगड तरली पाहिजे, कारण तू सुद्धा फार मोठा भक्त आहे. तर रावणाला सभेत काही म्हणता येईना. ठीक आहे म्हणले, तारून बघू. मोठं असं कमंडलो घेतलं सोन्याचं, त्यामध्ये पाणी घेतलं, दगड घेतला, पाण्यात टाकला. त्याच्यावर रावण नाव लिहिलं होतं. रावण नावाचा दगड पाण्यात टाकला बरं का. होनाळीकर, काय वाटतं तुम्हाला, तरला असेल की बुडला असेल? रावणाचा दगड ज्यानं दुसऱ्याच्या पत्नीवर नजर ठेवली तो रावण, ज्यानं वाईट कर्माशिवाय दुसरं काही केलं नाही, मग त्या रावणाचा दगड तरला असेल की बुडला असेल? बुडला. पण तरला दगड तरला. प्रकाश महाराज, दगड तरला बरं का, हे तुम्हालाच माहिती आहे. फक्त दगड तरला. आता दगड का तरला हा प्रश्न सगळ्यांना आहे. इतका नीतिमत्ता वाईट असणारा पुरुष ज्याने दुसऱ्याच्या स्त्रीवर नजर ठेवली, अशा रावणाच्या नावाचा दगड कसा तरला? कारण रामनाम आहे. लक्ष देऊ नाही का बरं का, कारण रामनाम आहे. आता जा प्रश्न आपल्याला पडला तोच प्रश्न त्याच्या बायकोलाही पडला. घरात जसं रावणाला बायको म्हणली होय व नाही, जगासमोर लय सरपंच म्हणून फिरतात, तसं नाही बरं का. दुसरं लक्ष देऊ नाही का बरं का. नाही, तुम्ही कसे असले, आमदार असले, खासदार असले, मुख्यमंत्री असले, तुम्ही रावण जरी असले तरी तुमच्या खोडी मला माहित आहेत ना. तुमच्या नावाचा दगड तरू शकत तरलाच कसा, ह्याची खोड फक्त हिलाच माहिती. खरं आहे का नाही? आणि ही जी बी काय ताकद आहे हो पुरुष मंडळी, तुम्ही फक्त आईट करून दाखवा. 2-4 माणसं तुम्ही तिला आईटीत म्हणावं, चहा घेऊन ये. ती माणसात तुम्हाला काहीच म्हणत नाही, ती फक्त तुम्हाला इशारा करते. ही ज्याला कळलं का संसार झाला दादा बरं का. लई इशारे महत्वाचे असतात. इशारे में बातें होते हैं. काय करायचं आता, लक्ष देऊ नाही का. मग हे यांना फक्त यांनाच माहिती. मग आता काय सांगत होता, काय सांगायचं, काय तुम्हाला अवघड होता, काय सांगता. रावणाला असं विचारल्यानंतर रावणाने उत्तर दिलं, हे बघ तू आहे म्हणून सांगतो, तुला एकटीलाच सांगतो. तुम्ही म्हणसाल तिला एकटीला सांगितलं, तुम्हाला कसं माहिती? मी तिथंच होते. नंतर प्रकाश महाराजाला सांगितलं बरं का, मी तिथंच होते. ते म्हणतात तिथं कुठं होते ना, लक्ष देऊन ऐका, कल्पना तर करा बरं का. रावणाने हळूच बायकोला सांगितलं, हे बघ म्हणे माझ्यात काही एवढी ताकद नाही, पण मी त्या दगडाला म्हणलो, हे बघ इज्जतीचा प्रश्न आहे. दगडाला म्हणलो, लक्ष देऊन ऐक, दगडाला काय म्हणलो, तू जर नाही तरला तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला. अरे निर्जीवाला सुद्धा रामनामाचा महिमा कळतो, मग आपण तर सजीव आहेत दादा. आपल्याला तर कळलं पाहिजे की नाही. त्यालाही माहिती आहे की रामाच्या नामात एवढी ताकद आहे की तरल्याशिवाय पर्याय नाही. इतके नामात महिमा आहे. मग इतकं तुझं गोड नाम आहे, इतकं तुझं रूप गोड आहे, तुझं रूप तर इतकं गोड आहे. अरे बाबा, तुझ्या रूपाने तर अख्ख्या गवळणी भुलून गेल्या. तुझ्या रूपाकडे पाहिलं ना, तुला रूपाकडे पाहून आम्हाला काय करावं ते कळत नाही. महाराज, गाईचं सोडून आम्ही बैलाच्या धारी काढल्या, इतकं तुझ्या रूपाने आम्हाला मोहित केलं. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे, मन मोहिले. गायीची वासरे म्हशीला सोडली, म्हशीची वासरे
गाईला सोडली बैलाची धार कशी काढू रे, बैलाची धार कशी काढू रे, मन मोहिले रे मन मोहिले, मन मोहिले रे मन मोहिले. इतके हाल आमचे झाले, इतकं तुझं रूप गोड आहे, मग तुझ्या रूपापासून आमची नजर हटेलच कशी, मग इतकं आमचं तुझ्यावर प्रेम आहे. हे बघ दादा, मग आता एवढं भगवंता प्रेम, तुझंही काम आहे आम्हाला द्यायचं, पण देव तेव्हाच देतो जेव्हा तुम्ही त्याला द्याल. हा जगाचा नियम आहे बरं का. दिला म्हणतात ना, देता देता एकदा देणाऱ्याचे हात घ्यावे. आता ह्याचा लोक वेगळा अर्थ काढतात, इतकं घेतात की त्याला हातच राहत नाही द्यायला बरं का. जसं तुकोबारांच्या बाबतीत केलं, कोठारे जरा काही रिकामं केली लोकांनी, पार कोठाऱ्याच्या कोठारे उडावून नेली. असं करतात लोक. देणाऱ्याचे हात घे म्हणजे त्याची नीतिमत्ता घ्या. तुम्हीही देण्याची वृत्ती ठेवा. आमच्याकडे द्यायची वृत्ती नाही, फक्त घ्यायची वृत्ती आहे. आणि या घेण्याच्या वृत्तीमुळे लय अवघड होतं. लक्ष देऊन ऐका बरं का. लोकांचं वाईट करायला गेलात, स्वतः झाल्याशिवाय राहत नाहीत. सासूना माहित आहेत? सासूना असतील की अय होणारीच्या म्हाताऱ्या सासूना, सासूना कशा आहेत? बऱ्या आहेत का? तुमच्यातल्या कशा आहेत? तोंडावून तर बरे वाटतात. बरं आहेत ना. अहो ते म्हणतात ना, सासू सुन्नाचं भांडण सुनबाई फटकळ तोंडान, सासू सुन्नाचं भांडण सुनबाई. कशा म्हाताऱ्या खुल्ल्या लय जा. तू काय कमी आहे का? म्हाताऱ्या ओ सुगुरानं खात नाही. सुनाला म्हणतात बाई माझ्या जमान्यात नव्हतं बाई असं. हा माझ्या जमान्यात काय होती माहिती यासारखी गिरणी, दळणीवाली दळून गेली, हिच्या नशिबात गिरणी आली. माझ्या नशिबात पाटान वरवाटा हे गेलं माझं, तुझ्या नशिबात गुर्र गुर्र एका मिनिटात मिक्सर मध्ये होत आहे. सासूच्या पोटात गोळाच येत होता. हे तुम्हाला सांगते, तसं काही करू नका. सुना हो, आपण बी कवा ना कधी सासू होणार आहे त्याची जाणीव ठेवत जा, मग आपल्या सासूची वागत जा. सासूनाचं भांडण झालं दादा, भांडण गेलं नवऱ्याकडं. बायको नवऱ्याला म्हणली हो का, एकतर घरात ती राहील नाहीतर बरंच पाठ आहे की, म्हणजे अनुभव आलेला दिसतो तुम्हाला. बरंच पाठ आहे. एकतर ती राहील नाहीतर मी राहील असं बायको म्हणती. कवा ना कवा तरी म्हणतीच, आणि जी म्हणत नाही ती बायकोच नाही, मग म्हणतीच कवा ना कवा म्हणती. ती तर राहील नाही तर मी तर राहील असं म्हणलं. नवरा म्हणला हे बघ, ती माझी आई आहे, तू माझी बायको आहे, दोघींची मला गरज आहे. काय केलं म्हणजे माझ्या आईला नीट सांभाळशील? म्हणली माझ्या बी आईला आणा, मग तुमच्या आईला सांभाळते. काय माझ्या आईला आणा, मग तुमच्या आईला सांभाळते. नवरा म्हणला ठीक आहे, आता माझी सांभाळूनच घ्यायची. म्हणलं तुझी आणली तर परवडती. याची आई आणली बाई, ती बाई हो स्वतःच्या आईला दुधाचा चहा द्यायची, ह्याच्या आईला कोरा द्यायची, हिच्या आईला घरात झोपायची, ह्याच्या आईला दारात झोपवायची. कळलं त्याला, कळलं बरं का. हिच्या आईचा लाड करायची. दुसरा शब्द नाही माझ्याकडे. यांच्या आईला दारात ठेवायची बरं का. हिच्या आईला पोटभर खायला द्यायची, यांच्या आईला व सुरकुतल्यावाणी करायची. मग हिची आई आता हे कसं आहे ना, हे म्हणजे आमचे प्रकाश महाराज सांगतात तसं कीर्तन झालं तरी ह्यांना विनोद कळत नाही, तर आमचा काय दोष आहे बरं का. लय अवघड आहे. आता काय सांगत होता, लय अवघड आहे. चला, आणि ज्याला विनोद कळत नाही ते माणूस बसण्यातच अर्थ नाही डोक्यात. अरे कीर्तन नाही, विनोद तरी कळू द्या. लय अवघड आहे तुमचं. चला जाग्यावर या. महाराज हिची आई तयार झाली, नवऱ्याची आई वाळून गेली. नवरा म्हणला बाई तुला 2-2 म्हातारा सांभाळणं होत नाही, तू एक काम कर, कुठेतरी एकच सांभाळ. बायको म्हणली माझीच सांभाळते, तुमची लय आगाव आहे. म्हणला माझीच काय करायचं, टाकू. म्हणली मारून. बरं आहे म्हणला, टाकू मारून. कधी मारायची? चांगल्या कामाला उशीर कशाला? म्हणली आज रात्री 12 वाजताच मारायची. होनाळीकर लक्ष देऊन ऐका. कोण मारायची? बोलत जा. कोण मारायची? माता मावल्या. कोण मारायची? सासू. कधी मारायची? आज रात्री 12 वाजता. बरं का होनाळीकर, सत्याचे कार्य करते. आज रात्री 12 वाजता जर काही घडलंच, आपल्याला ढकलायचं, तुमचं तुम्ही निस्तरायचं. आपला काही घेणं नाही, आपण फक्त कीर्तन करायला आलो. लक्ष देऊन ऐका. रातच्या 12 वाजता मारायची ठरली, पण लक्षात घ्या बरं का, बाईच्या अंगात किती नखरे असतात सगळंच माहिती आहे तुम्हाला बरं का. बाईच्या अंगात 36 असतात हे सगळ्यांना माहिती आहे, पण तुमच्या अंगात 72. भरत महाराज 72. किती नखरे असतात? 72. 36 दुने 72. फक्त एवढंच आहे की त्याला इथं गाठ असते, ती पटकन काढीत नाही. आणि हे नुसतं उधळ उधळ नुसतं उधळ उधळच नुसतं. आज काय कमीच नाही झटक्याला आमच्यावर. लय पटापटा हो. बाईच्या अंग आर आर आर
पण हिला माहितच नाही ही शेर तर ही सव्वा शेर आहे. होणाळीकर लक्ष देऊन ऐका. पाटे 11 वाजताच उठला. घरातली म्हातारी आणली दारात आणि दारातली म्हातारी निघली घरात. आता म्हणला चल मारायला. रातच्या 12 वाजता हिला उठवली, दगड घेतला, नेलं, हिनं डोसक्यात घातलं, म्हातारीचा चुरा झाला. हिनं बघितलंच नाही कुणाची आहे. गटुडा बांधला आणि पुरात नेऊन सोडली. 9 वाजता उठणारी बाई पहाटे 5 वाजता उठली. ताकाचा डेरा घेतला, रवी घेतली, घुसरण करायला सुरुवात केलं. गपचूप करती वय बाईची जात कधीच ग बसत. कीर्तनात 1000 गडी खापती आली. 2-4 बायका ही म्हणाली तर माझा काही संबंध नाही बरं का. नाही तुम्ही खापता किती गोड बसल्या दादा. काही कसं बोलतो किती गोड आहेत आमच्या माता माऊल्या. हा मग महाराज शांत बसव की नाही. पहाटे 5लाच तिनं गाणं म्हणायला चालू केलं. काय गाणं म्हणायची. ताक करते घरातून ससवाई गेली पुरात. ताक करते घरातून ससवाई गेली पुरात. नवरा झोपेतून उठला म्हणला माझी बायको लयच उतू आली. बघायच पाहिजे म्हणलं हिच्याकडे. जाळ कमीच करायला पाहिजे हिचं जरा. असा द्या असं घेतला तांब्या आला दारात म्हशीपशी. ग बसतोय वय 72 नखऱ्याच आहे ती. ग बसतोय वय असा तांब्या घातला म्हशीपशी आला. धार काढीत काढीत गाणं म्हणायचा. लक्ष देऊन ऐका. काय गाणं म्हणायचा. धार काढतोय दारातून पट्याची आय आय घरात. धार काढतोय दारातून पट्याची आय आय घरात. महिला मंडळ आता कसं वाटतंय. विठाला किती खळखळून हसले बाई. मगापासून कळी खुलत नव्हती. किती उन्हावर असं वर लोकांच्या. ठेवा जसं तुम्ही कराल. दुसऱ्यासाठी खड्डा खाल्ला स्वतः पडल्याशिवाय राहणार नाही. कर्माची फळे दादा. जे केलं ते भोगावं लागेल. जे कितीही करा केले कर्म झाले त्याची भोगा आले. उपजले मेले ऐसे किती. सगळं त्याच्यावर खेळ म्हणून व्यवस्थित करा. जीवन जगायचंय ना गोड. थोडंच जगायचं दादा पण गोड जगायचं. हां आणि लोकांवर विश्वास ठेवायचा नाही. ठेवायचंच नाही. क्यों भरोसा करे गैरों पर जब खडे रहना है अपने ही पैरों पर. लोकांवर काय भरोसा करायचा जेव्हा उभा आपल्यालाच राहायचं. आणि वेळ गेल्यावर अर्थ नाही बोलण्यात दादा. वेळ आहे तोपर्यंत करून घ्या. आणि याचा काही भरोसा नाही. नाशिवंत देह जाणार असं काहीच भरोसा नाही याचा. आज मेला पंज मेला. आज मेला पंज मेला. आज मेला पंज मेला. आज मेला पंज. आज मेला पंज मेला. आज मेला पंज मेला. आज मेला पंज मेला. आज मेला पंज. बाप मसना गेला. हे बाप मसना गेला. बाप मसना गेला. हे बाप मसना गेला. अरे देखत देखत नाच पंत तो पैसा झाला. आता उठा. आता उठा. उठ जागा पाठी भयाले मोठे. उठ जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. देखत देखत मातू पण तू अरे तो ही कैसा झाला. आता उठा. आता उठा. उठ जागा पाठी भयाले मोठे. उठ उठ जागा पाठी भयाले मोठे. उठा उठ जागा पाठी भयाले मोठे. उठा उठ जागा पाठी भयाले मोठे. पाठी भयाले मोठे. पाठी भयाले मोठे. आजा गेला पंजा मेला बापा मसनात गेला. बघता बघता नातू पंतू तूही तैसाची झाला. मग आता उठा. उठ चाल तसं नाही बरं का. आता उठा म्हणजे इकडे या हो. आता उठा. याचा भरोसा नाही. ईशाना भंगूर नाही भरवसा. भारे सावध तोडा मायाशा. सावध झालो. सावध झालो. हरीच्या आलो. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.